हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण विषय चिटणीसाची कार्यपद्धती म्हणजेच SP तुमची पेपरची जी डेट आहे ती आहे 28 फेब्रुवारी 2024। HSC बोर्ड एक्झाम 2024 मध्ये येणारे महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासत आहोत। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 6 सविस्तर उत्तरे लिहा यामधील कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत जे की तुम्हाला पेपरमध्ये येणार आहेत तर त्याविषयी आपण पाहिलेला आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये पूर्ण व्हिडिओ अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही पाहू शकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न 7। खालील प्रश्न सोडवा। हा प्रश्न तुम्हाला पत्रलेखनावरती विचारण्यात येईल। तर बघा विद्यार्थ्यांनो, जे काही पत्रलेखन आहे तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं आहे मी त्याचे 2 सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये भेटून जातील। तर ते व्हिडिओ पाहून तुम्ही पत्रलेखनाचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला पेपर सोडवताना पत्रलेखन अवघड वाटणार नाही। तर बघा, जो काही प्रश्न 7 आहे तुमचा पूर्ण पत्रावरती असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिले जातील। त्यापैकी तुम्हाला 2 क्वेश्चन सोडवायचे आणि तुम्हाला गुण असतील 10। किती? तर गुण असतील 10। तर एका प्रश्नासाठी 5 गुण असतील। तर लक्षात घ्या, पत्रलेखन खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला एका प्रश्नासाठी 5 गुण भेटतात। त्यानंतर बघा, आपण पत्रलेखनामध्ये कोणते पत्र महत्त्वाचे आहेत जेणेकरून तुम्हाला पेपर लिहिताना अवघड जाणार नाहीत, तर ते प्रश्न आपण आज पाहणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न आहे महत्त्वाचा म्हणजेच लाभांशाचे वाटप अधिपत्राद्वारे केल्याचे कळवणारे पत्र भागधारकास लिहा। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बोनस भाग वाटप केल्याचे कळवणारे पत्र भागधारकास लिहा। तर इथे थोडी टायपिंग मिस्टेक झालेली आहे, कहविणारे झालेलं आहे, ते कळवणारे पत्र भागधारकास लिहा हे आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे कर्जरोख्याचे वाटप केल्याबाबतचे पत्र लिहा। हा तुमचा तिसरा महत्त्वाचा प्रश्न असेल। त्यानंतर चौथा प्रश्न आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे कर्जरोख्यावरील व्याज दिल्याबाबतचे पत्र कर्जरोखेधारकास लिहा। त्यानंतर पाचवा प्रश्न आहे ठेवीदारास व्याज अधिपत्राद्वारे ठेवीवरील व्याज दिल्याविषयीचे पत्र लिहा। त्यानंतर 6वा प्रश्न आहे ठेवीदारास ठेवीचे नूतनीकरण केल्याबाबतचे पत्र लिहा। त्यानंतर शेवटचा 7वा प्रश्न आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे ठेवीवरील व्याज दिल्याबाबतचे पत्र लिहा। तर अशा पद्धतीने हे 7 प्रश्न महत्त्वाचे आहेत, पेपरमध्ये विचारले जातील।